हाय हॅलो नमस्कार, मी वनिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आणि मी ट्रायपॉड मागवला आहे. तर हे ट्रायपॉड मागवून 2-3 दिवस झाले. तर खूप छान ट्रायपॉड आहे. ट्रायपॉडसोबत 3 वस्तू आहेत. एक म्हणजे मोबाईल होल्डर आहे आणि दुसरी म्हणजे माईक आहे. माईकची क्वालिटी आहे बऱ्यापैकी. मी यूज करून बघितलं थोडंफार, तर आहे, आवाज ओके येतो. आणि तिसरं म्हणजे शूटर बटन आहे, जे की व्हिडिओ वगैरे लांबून आपण शूट करू शकतो. म्हणजे मोबाईल व्हिडिओ चालू असेल तर स्टार्ट करू शकतो किंवा फोटो शूट करू शकतो. तर ते असा रिमोट कंट्रोल म्हणू शकतो आपण. रिमोट आहे तसा तो. आणि ते बटन सेल आहे त्या बटनला. तर ते सेल आहे त्यावर यूज होऊ शकतं. मार्केटमध्ये सेल त्याचा अवेलेबल आहे की नाही मला माहीत नाही. तर ट्रायपॉडची डिटेल्स बघूया आपण व्यवस्थित. तर हे ॲल्युमिनियमची ट्रायपॉड आहे आणि याची हाईट म्हटलं तर 55 इंच हाईट आहे. आणि याच्या बाजूने क्लिपा दिल्या आहेत, ज्या की मी ओपन करत आहे. तर त्या क्लिपा ओपन केल्यानंतर 3 लेअरमध्ये ट्रायपॉड ओपन होतं. आणि त्याच्यामध्ये मजबूत, आणि याला आयफोन म्हणा किंवा साधा मोबाईल असेल, कॅमेरा असेल, मग तो DSLR असो किंवा आणि कोणताही कॅमेरा असो आणि कोणत्याही प्रकारचा मोबाईल असो, तो सेट होणारच या ट्रायपॉड. याला जो मोबाईल होल्डर आहे, जो सेपरेट दिलेला होता, तो याला तुम्ही अटॅच केल्यानंतर या प्रकारे बाजूला अशी 2 पिन आहेत. एक छोटी पिन आहे आणि एक खाली अशी मोठी पिन आहे. तर त्यातली वरची जी छोटी पिन आहे ती तुम्ही टाईट करू शकता सेट केल्यानंतर. आणि तुम्हाला सेट करायचं असेल तर तेव्हा तुम्ही लूज करू शकता. तर हे बघा, हे ट्रायपॉड होल्डर आहे, मोबाईल होल्डर. तो त्याला आतमध्ये नट आहेत, म्हणजे ते तुम्ही समोर एक नट आहे, त्याला तुम्ही सेट करू शकता. आणि कोणत्याही प्रकारे एक असं उभा लावू शकता किंवा आडवाही लावू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला तुम्ही मोबाईल अटॅच केल्यानंतर, जर मोबाईल मोठी साईज असेल मोबाईलची, तर तुम्ही वरती ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी वरती दिलेलं आहे. तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्या प्रकारे. आणि हे बघा, हे हँडल जे आहे ते तुम्ही इकडून तिकडं मूव करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आणि ते लूजही करता येतं, टाईटही करता येतं. आणि ते अशा प्रकारे राऊंड तुम्ही ते फिरवू शकता. पूर्ण राऊंडमध्ये ते फिरतं. आणि पुढं म्हणजे म्हटलं तर ते तुम्हाला कोणताही शूट करायचा असेल, रेसिपी शूट असेल किंवा रांगोळी शूट असेल किंवा आणि कोणताही शूट करायचं असेल, तर ते राऊंडमध्ये फिरवून सेट करू शकता तुम्ही. ट्रायपॉडची हाईट करण्यासाठी डायरेक्ट हँडल नाही फिरवायचा, तर या साईडला जे बटन दिलं आहे ते आधी लूज करायचं, त्याच्यानंतर मग हाईट करायची. तर बाजूला एक नट टाईप असं दिलेलं आहे, ते तुम्ही लूज केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर एक हँडल दिलेला आहे. तो हँडल असा राऊंडमध्ये फिरवला तर ते हा बघा, हा हँडल आहे, तो तुम्ही राऊंडमध्ये फिरवला तर ते हाईट होऊ शकते. पण तो हँडल जर फिरवायचा असेल तर पहिलं हे बटन लूज करायचं, त्याच्यानंतर मग हा हँडल फिरवायचा. आणि हा हँडल फिरवल्याच्यानंतर मग हाईट आपोआप वरती जाऊन सेट होतं. सेट होण्यासाठी ते वरती गेल्याच्यानंतर परत तो नट आहे तो टाईट मारायचा. टाईट मारल्यानंतर ते एकदम टाईट होऊन जातं. आणि याची पूर्ण हाईट एवढी नाही, तर याची पूर्ण हाईट 55 इंच एवढी आहे. तर मी ते नंतर तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवून. त्याच्या अगोदर हे बघा, हे सेल्फीसाठीही आपण यूज करू शकतो, म्हणजे ते ट्रायपॉडपासून सेपरेटही होतं. आणि हे मी यूट्यूबवरती पहिलं सर्च केलं होतं, तर हे मला आवडलं ट्रायपॉड, म्हणून मी हेच मागवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची क्वालिटी तर मला खूपच आवडली. ही सेल्फी स्टिक म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि एकदम असं हेवी नाही आहे, एकदम लाईट वेट आहे. आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा त्याला यूज करू शकता. आणि ते परत त्याच्यामध्ये सेट करण्यासाठी ते तुम्हाला बाजूने शेप दिलेला आहे त्याचा, त्या शेपमध्येच नुसार ते ॲडजस्ट करावं लागणार. ते ॲडजस्ट केल्यानंतर परत तो हँडल होता बाजूचा, तो हँडल परत उलट्या साईडने फिरवायचा. त्याच्यानंतर मग ते ॲटोमॅटिकली
खाली येऊन जातं. मग तुम्ही हा एवढा ट्रायपॉड तुम्ही रेसिपीसाठी वगैरे किंवा रांगोळी काढण्यासाठी म्हणा किंवा बसून शूट करायचं असेल तर त्यासाठी हा एवढा ट्रायपॉड ठीक आहे, एवढा यूज करू शकता. आणि तुम्हाला हाईट हवी असेल तर सांगितल्या पद्धतीनं ते यूज करता येतं. त्याच्यानंतर हे जे मी होल्डर होता मोबाईल होल्डर, तो जर तुम्हाला लूज हवा असेल तर तिथं वरती एक पिन दिली आहे, ती पिन तुम्ही लूज करायची. आणि जर टाईट हवं असेल तर ते तुम्ही मोबाईल सेट केल्याच्यानंतर ते टाईट मारून द्यायचं, ताकी मोबाईल पडण्याची चान्सेस खूप असतात, त्यामुळे ते टाईट मारून द्यायचं. तर हे मी सेपरेट केलं आणि आता मी तुम्हाला परत लावून दाखवते वेगळ्या पद्धतीनं. तर तसंही तुम्ही लावू शकता आणि तसंही तुम्ही लावून शूट करू शकता. त्याच्यानंतर हे ग्रीन कलरचं वरती छोटंसं असं दिसत आहे, ते तुम्ही लेवलसाठी ते म्हणजे ते दिलेलं आहे त्यांनी. तर ते एकदम त्याच्यामध्ये पाणी आहे, तर ते तुम्ही सेट केल्याच्यानंतर ते बबल्स येतो. तो जर एकदम सेंटरला आला तर समजून जायचं की एकदम ओके लेवल आहे, म्हणजे एकदम सेट बसलेला आहे, मोबाईल व्यवस्थित बसलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते शूटर बटन आहे. याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओही काढू शकता आणि फोटोही काढू शकता. तर तुम्ही लांब उभं राहून याच्यामध्ये तुम्ही फोटो क्लिक करू शकता. त्याच्यामध्ये बॅक साईडला सेल आहे, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ते फक्त ते वरती खेचायचं, त्याच्यानंतर ते सेल बघा अशा प्रकारे आहे तो सेल. पण हा सेल संपल्यानंतर मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही हे मला काय एवढं माहीत नाही आहे. आणि आहे तोवर तर यूज होऊ शकतं. तर क्वालिटी कशी आहे ते मीही काही यूज केलेलं नाही, त्यामुळे मी नाही सांगू शकत. त्याच्यानंतर आहे दुसरं म्हणजे हे माईक आहे. आणि माईकची क्वालिटी नाही सांगू शकत मी कशी आहे. तर दिसण्यावरून तर चांगली क्वालिटी वाटते, तर असू शकते चांगली क्वालिटी. त्यात यूज केल्यानंतरच समजेल मला कसा आहे तो माईक. आणि आपण त्याच्यामध्ये कसं आवाज वगैरे चांगला येतो, मी बघितलं यूज करून, तर बऱ्यापैकी आवाज चांगला आहे, आवाज येतो आहे, एकदम क्लिअर असा आवाज येतो आहे. आणि समजा चॅनल वगैरे न्यूज चॅनल वगैरे असतील किंवा कोणत्याही धार्मिक वगैरे चॅनल असेल तर व्हॉईस कसा क्लिअर आणि चांगला असेल तर छान वाटतं. तर त्यासाठी तो चांगला माईक आहे, म्हणजे फायदेशीर. तर त्याच्यानंतर मी याची हाईट तुम्हाला दाखवून देते. याच्या बाजूला जे की मी आता ओपन केले ते क्लिप आहेत अशा, तर त्या क्लिप एक 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 करून सर्व क्लिप ओपन करायच्या. आणि ते 3 लेअरमध्ये ट्रायपॉड ओपन होतं. तर पहिली लेवलवरची, 2 नंबरमधली आणि 3 नंबर खालची, तर अशी 3 लेवलमध्ये ते ट्रायपॉड ओपन होतं. तर त्याच्यानंतर ते व्यवस्थित ओपन झालं का ते बघायचं, त्याचे म्हणजे ते कांड्या आहेत त्या व्यवस्थित झालेत की बघून त्याच्यानंतर त्या पिना आहेत त्या टाईट मारून द्यायच्या. आणि मग त्याच्यानंतर जे की मी मगाशी दाखवलं होतं तो हँडल असा वरती करून हाईट त्याची वाढवून द्यायची. मग ती पूर्ण वरूनपासून खालीपर्यंत जी हाईट आहे ती 55 इंच एवढी हाईट आहे. आणि त्याच्यानंतर जे खाली तुम्हाला हुक दिसतो आहे, हे समजा वरती जे हाईट वाढवल्याच्यानंतर ते पूर्ण टाईट करून दिलं सगळं की त्याच्यानंतर जो खाली लास्टला तुम्हाला मध्ये जो होल्डर दिसत आहे, जो तुम्ही आता दाखवला होल्डर, तर त्या होल्डरमध्ये तुम्ही वजन काही असं, त्या होल्डरचा उपयोग म्हणजे काय तर तुम्हाला बाहेर रील्स वगैरे करायचे असेल किंवा व्हिडिओ कोणताही शूट करायचा असेल तर त्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. ते त्याच्यामध्ये तुम्ही वजन ठेवून देऊ शकता आणि ते त्या होल्डरला वजन असं लटकवून तुम्ही व्हिडिओ वगैरे बाहेर हवा कितीही असली तरी तुम्ही व्हिडिओज वगैरे शूट करू शकता. त्यासाठी खूप फायदेशीर हा ट्रायपॉड आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.